चालले घरी. तर कसा वाटला माझा हा ब्लॉग नक्की सांगा. चला मग भेटू. वॉशरूम आहेत. खूप मोठं कॉलेज आहे. प्रेझेंटी लावायला चालले. प्रेझेंटी तर लावावीच लागणार आहे. जाताना पण आणि येताना पण प्रेझेंटी लावावीच लागते. तर बघा प्रेझेंटी लावायला चालली. Thank you. Thank you. Thank you. शिक्षणकडे जाण्याचा मार्ग आहे. पुढे ऑफिस आहे. पिण्याच्या पाण्याची सोय. स्टोर रूम आहे. ते मोठं आहे बघा. तिकडे पार्किंग आहे. मी तुम्हाला थोड्या वेळाने पार्किंग पण दाखवेल. तिकडे आमचं प्रॅक्टिकल शिक्षण आहे बघा. तिकडे आमची कॅन्टीन आहे. दिसणार नाही, मी तुम्हाला नंतर दाखवते. समोरच हॉस्पिटल पण आहे. मी तुम्हाला नंतर दाखवते सगळं. चला वर जायचंय. आमचं क्लासरूम आहे. क्लासरूम आहे आमची. सर आहेत. त्यांची केबिन आहे. पुढं ऑफिस आहे. थोडं पाणी प्यायचं आहे. मला असं वाटायलंय मला. मी डब्बा घेते मी जेवायला जाते. मला दाखवते. माझ्या आणखी फ्रेंड आहेत. माझा वेट करत बसले. सुट्टी आहे. नाचते सगळे जण जेवायला आले. पोर सगळे. मी पार्सल घेतले. आणि हे स्टिंग घेणार आहेत आम्ही. बाकी जाऊन खाणार आहेत. पार्सल घेतलंय. चाललोय आम्ही खायला. दोघी बघा. चला लॅब आहे. एसी पण आहे. खूप गार वाटायला लागले. ते आम्ही जेवण करतोय. वगैरे सगळं झालेलं आहे. स्टिंग वगैरे पण पिलोय. मस्त असं गार वाटायला. तर शिक्षणला चाललं. तर जाऊन प्रॅक्टिकल करायचे. कंटाळा तर खूप आला, पण आता प्रॅक्टिकल तर करावंच लागणार आहे. चला आता मी दाखवते तुम्हाला माझं शिक्षण. ऊन पडलंय. 5 वाजता कॉलेज सुटणार आहे. मग घरी जायचं. त्यात आजीच्या घरी पण जायचंय. साठी आहे बाबा. मस्त आहे. आमचं शिक्षण आहे. चालू आता आम्ही. तर ते त्यांचं प्रॅक्टिकल चालू आहे बघा. आजी बसलाय. जर मुलांना काही प्रॅक्टिकल वगैरे करताना काही दुखापत झाली तर लगेच हॉस्पिटलला जाता यावं. समोरच हॉस्पिटल आहे. आणि कॉलेज खूप छान आहे. पार्किंग केली. आता गाडीकडे चाललोय. तिथे वॉचमॅन काकाची रूम आहे. इथे कॉलेजमध्ये सिस्टीम आहे. कॉलेजमध्ये येताना प्रेझेंटी लावायची आणि जाताना पण प्रेझेंटी लावायची. बाय गाईज, मी चालले घरी. तर कसा वाटला माझा हा ब्लॉग नक्की सांगा. चला मग भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.